हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे कटोरी ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग। 34 साईजचा हा ब्लाउज आहे। सगळ्यात अगोदर कटिंग आपण पेपरवरती करणार आहोत, त्यानंतर कपड्यावरती। चला तर मग आपण कटिंगला सुरुवात करूया। तर ब्लाउजची कटिंग करण्यासाठी मी असा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। यावरती आपण माप बघूया। ब्लाउजची तयार उंची मला ठेवायची आहे 14 इंच। 14 इंचामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 1 इंच घ्यायचं आहे आणि 15 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे। तुमच्या ब्लाउजची उंची जी काही असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करून माप टाकायचं आहे। तर असं दोन्ही बाजूला मी हे 15 इंचावरती मार्किंग करून घेते। केलेल्या मार्किंगवरती आपल्याला एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे। ब्लाउजची जी माप आहेत ती मी स्क्रीनवर दाखवलेली आहेत, त्याच पद्धतीने घेते। आता आपल्याला या ब्लाउजचे शोल्डरचं माप घ्यायचं आहे। तर ब्लाउजचे शोल्डर मी ठेवणार आहे 6 इंच, मुंढा उंची 6 इंच। तर असं हे मार्किंग करून घ्यायचंय। या बाजूला 6 इंच आहे का चेक करून घ्यायचंय आणि आपल्याला एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। तर या इथे 6 इंच येते। ओके, लाईन मारून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला आता छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, प्लस आपल्याला अर्धा इंच लूजिंगसाठी ठेवायचे आहेत। तर इथे मी असं 9 इंचावरती मार्किंग केलं। छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच, अर्धा इंच लूजिंग 9 इंच झाले आणि त्याच्या पुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। आता आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे। 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आहेत आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचे। तर 7.5 इंच चौथा भाग आहे, 1 इंच त्यामध्ये मी टक्ससाठी ॲड केले आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलं। आता हे दोन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहेत। आता आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। तर पाठीमागचा जो मुंडा आहे तो आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आहे आणि पुढच्या साईडचा जो मुंडा आहे तो आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचा आहे आणि या पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आतल्या बाजूचा मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। तर हा थोडासा 1/2 इंच आतल्या बाजूने घ्या, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने। म्हणजे ब्लाउजमध्ये आपल्या कुठेही चुना वगैरे येत नाहीत, परफेक्ट ब्लाउज फिटिंगला बसतो। आता याची गळा रुंदी मी ठेवणार आहे 2.5 इंच। 6 इंच मला गळा तयार पाहिजे, तर इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि असा बॉक्स तयार करून घेते। खालच्या बाजूला मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे गळा पसरट करण्यासाठी आणि असा गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। यानंतर आपल्याला आता योकपट्टीचं माप टाकायचं आहे। तर गळ्याच्या बाजूने 3 इंच वरती घ्यायचे आणि कमरेच्या बाजूने 2.5 इंच वरती घ्यायचं आहे। तर अशी लाईन मारून घ्यायची आहे आणि योकपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। 1/2 इंच खोलगट आकार द्यायचा आहे, म्हणजे कटोरी आहे ती आपली छान बसते। या पद्धतीने जास्त खोलगट आकार नाही घ्यायचा, फक्त 1/2 इंचाचा कर्व द्यायचा आहे। आता याची कटोरी मी ठेवणार आहे 5.25 इंच। गळ्याच्या बाजूने 1.5 इंच वरती घ्यायचं आहे। या इथून 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग करून कटोरीचा आकार द्यायचा आहे। तर आकार असा आपला परफेक्टली गोल आकार आला पाहिजे, तरच तुमची कटोरीचा पफ आहे तो छान येतो आणि बसते सुद्धा सुंदर। तर असा आकार व्यवस्थितरित्या देऊन घ्यायचा आहे। जोपर्यंत आकार चांगला येत नाही तोपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे। उभी वगैरे कटोरी आपल्याला अजिबात काढायची नाही आहे। तर असा आकार आला पाहिजे तुमच्या कटोरीचा। केलेल्या मार्किंगप्रमाणे मी याचं कटिंग करून घेते। याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। आता काय करायचे, अर्धा इंच फ्रंट बाजूला माझं खाली राहिलेलं आहे ब्रेस पट्टीवरती। तर 15 इंच आहे आणि अर्धा इंच खाली राहिले। तर हा टोटल पेपर होता 15.5 इंचाचा। तर बॅक पार्टमधून मी अर्धा इंचाचं मार्किंग करून कट करून घेते। अर्धा इंच मी पुढच्या भागाला एक्स्ट्रा ठेवलेत, कारण योकपट्टीमध्ये आपण अर्धा इंच वाढवून घेत असतो। तर ते पेपरवरतीच मी वाढवलेलं आहे, म्हणून मी बॅक पार्टमधून अर्धा इंच उंची कमी करते, म्हणजे 15 इंच करून घेते या पद्धतीने। आता याच्या गळा रुंदी घेऊया। 2.5 ते 2.25 इंच तुम्ही गळा रुंदी ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या उंचीचं माप घ्यायचं आहे 10 इंचावरती आणि इथे गळा पसरट करण्यासाठी 3 इंचावरती मार्किंग करायचे। बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि यामध्ये गोल आकार द्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बॅक नेक आहे तो कोणत्याही पद्धतीने करू शकता। कटिंगची पद्धत फक्त हीच राहील।
तर इथे मी गोल आकारावरती हा ब्लाऊज स्टिच करणार आहे। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला आणखी कमेंटमध्ये विचारू शकता। तर अर्धा इंच मी सांगितलं होतं, योगपट्टी वाढवलेली आहे, तर याचं असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। योगपट्टी कट करून झाली की कटोरीचा भाग कट करून घ्यायचा आहे। आतल्या मुंड्याचा आकार देखील आणखी कट केलेला नाही, तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर कटोरीचा आकार खूप सुंदर आलेला आहे। याच पद्धतीने तुमचा देखील आला पाहिजे, तरच कटोरीमध्ये पफ आहे तो परफेक्टली येतो। आतल्या मुंड्याचा आकार मी इथे कट करून घेते। हे तिन्ही पार्ट कट करून झालेले आहेत, योगपट्टी, कटोरी आणि शोल्डरचा भाग। आता यानंतर आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची असती, तर ती कशा पद्धतीने वाढवायची आहे बघा। जी आपण कट केलेली कटोरी आहे ती एका सेपरेट कागदावरती ठेवून त्याचं जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे। यामध्ये काय वाढवायचं नाही, परफेक्टली जसं आहे तसंच मार्किंग करायची आहे कटोरी। या कटोरीचा फोल्ड करण्याचा मध्य काढून घेऊया, म्हणजे आपल्याला सेंटर समजेल या पद्धतीने। आता जिथे आपण सेंटर काढलेला आहे तिथे 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। हुक आहे पट्टीच्या बाजूला 1.5 इंच वाढवायची आहे आणि या बाजूला देखील 1.5 इंच वाढवायची आहे। गळ्याच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचे आहे आणि व्यवस्थितरित्या गोल आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। इकडे सरळ लाईन मारून घ्यायची आहे या पॉइंटपर्यंत गळ्यापासून आणि खालच्या बाजूला गोल आकार द्यायचा आहे। तर खूप छान ही कटोरी बसते। या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता, कारण मी खूप सोपी पद्धत आहे, नवीन शिकणाऱ्यांच्या सुद्धा लगेच लक्षात येते। मार्किंग करून झालेलं आहे, आता मार्किंग प्रमाणे याचं कटिंग करून घ्यायचं आहे। कटोरी आपली वाढवून कट करून झालेली आहे। आता आपल्याला आणखी बाहीचं कटिंग करायचं आहे। तर या कटोरीचा टक्स पण सांगते मी तुम्हाला किती घ्यायचा आहे। तर उंचीला ठेवायचं आहे 2.5 इंच आणि रुंदी ठेवायची आहे 1.5 इंच। तर असं 1.5 आणि 2.5 इंचावरती मार्किंग करून मी तुम्हाला याचा पफ दाखवते कसा येतोय ते। तर या पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे। आता आपण बाहीचं कटिंग करूया। तर असा मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे बाहीचं कटिंग करण्यासाठी। याची उंची तयार ठेवायची आहे मला 4 इंच। पेपर मी 5 इंचाचा घेतलेला आहे, 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी। 9.5 इंचाची घडी घेतलेली आहे ही। डाऊन करायचं आहे 3 ते 3.5 इंचापर्यंत। तर मी 3 इंचावर मार्किंग करते आणि अशी एक तिरकी लाईन मारून घ्यायची। त्यानंतर जे बाहीचं फिटिंग आहे ते 2 इंचाचं ठेवायचं आणि राहिलेल्या भागाचा मध्य काढून आपल्याला खाली आणि वरती असं अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे परफेक्ट। तर असा यामध्ये माशाचा आकार आला पाहिजे, तरच आपली बाही आहे ती फिटिंगला छान बसते, नाहीतर पुढच्या बाजूला अशा चून वगैरे पडतात, फुगा येतो। तर या पद्धतीने बाहीचं कटिंग करा, अजिबात चून वगैरे येणार नाही। आता दंड घेर घ्यायचा आहे आपल्याला जो काही असेल तो आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे। आता हे जे आपण कट केलेले पार्ट आहेत पेपरचे ते अस्तरवरती ठेवून आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि अस्तर कट झाल्यानंतर मेन कपड्यावर कटिंग करायचं आहे। तर मेन कपडा आपल्याला अर्धा इंच वाढवून कट करायचा आहे। तर हे सगळं कटिंग झालेलं आहे। अस्तरवरती मी याचं कटिंग करून घेते। फोल्ड बाजूवरती आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे। कटोरी जी असते ती आपल्याला तिरकी ठेवायची असते, म्हणजे क्रॉसमध्ये। तर फोल्ड बाजूला असा मी बॅक ठेवला
हा भाग मी कुठे सेट होतोय त्या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे व्यवस्थित कमी जागेमध्ये। कटोरी नेहमी तिरकी ठेवायची असते या पद्धतीने आणि बाही मी इथे ठेवते। तर जसे पार्ट ठेवलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला ॲक्युरेट मार्किंग करून घ्यायचं आहे। याच्यावरती काहीही वाढवून घ्यायचं नाही आहे। जेवढे आपले पेपर कट झालेले आहेत तसंच मार्किंग करायचं आहे। तर हे मार्किंग करून झालेलं आहे। मार्किंगप्रमाणे मी कटिंग करून घेतलेलं आहे। मेन कपड्यावर देखील कटिंग करून घेतलेलं आहे अर्धा इंचाने वाढवून। आता आपण याचं स्टिचिंग बघूयात। तर सगळ्यात अगोदर आपण बॅक पार्ट आहे तो तयार करून घेणार आहे। तर हे जे अस्तर आहे ते मी या ब्लाऊज पीसवरती जोडून घेते अगोदर। तर याचा जो कपडा आहे तो खूपच सुळसुळीत असा आहे। तर मी काय करते अगोदर याला असं पिनअप करून घेते म्हणजे पटकन याच्यावरती टिप मारता येईल। तर व्यवस्थित हात फिरवून कापड अस्तर प्लेन करायचं आहे, त्यानंतरच टिप मारायची आहे, नाहीतर कुठेतरी त्याचा फुगा येऊ शकतो कापड जास्त राहिलं तर। तर व्यवस्थित कडेने टिप मारायची आहे, गळ्याच्या बाजूला टिप मारायची आहे। आपल्या चॅनेलवरती मी आणखी खूप सारे ब्लाऊज अपलोड केलेले आहेत। बोट नेक आहेत, प्रिन्सेस कट आहेत, 4 टक्स आहेत। तर तुम्ही व्हिडिओ नसतील पाहिले, चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असताल तर आपल्या चॅनेलला भेट द्या। खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। आता याचं कटिंग करून घ्यायचे। बॅक पार्टला अस्तर जोडून तयार झालेले। आता आपल्याला याचे टक्स घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित ॲक्युरेट अगोदर कपड्याचं कटिंग करून घ्या। त्यानंतर मधोमध हा भाग फोल्ड करायचा अर्ध्यापर्यंत आणि टक्स घ्यायचा आहे। तर अर्धा इंच रुंदी ठेवायची आहे। 4 ते 4.5 इंच तुम्ही टक्सची उंची ठेवू शकता। टक्स जो आहे तो आपल्या गळ्याच्या उंचीच्या खालीपर्यंत आला पाहिजे, वर जाता कामा नये, नाहीतर ते दिसायला छान दिसत नाही। दुसऱ्या बाजूचा देखील मी असं इथे टक्स टाकून घेते, अर्धा इंच आणि 4 इंच। मार्किंग केल्यानंतर टक्स आहे तो परफेक्ट येतो। तुम्हाला जास्त प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा टक्स घेऊ शकता। आता आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे। तर कमरपट्टी मी कट करून घेतलेली आहे 3 इंचाची, मध्ये फोल्ड करून मी याला जोडत आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आपल्याला पट्टी जोडण्यासाठी। बाहेरच्या बाजूला पट्टी करायची आणि याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायची आहे। त्यानंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची। याच्यावरती 5 नंबरची टिप टाकून घ्यायची आहे। ब्लाऊज तयार झाल्यानंतर याला हात शिलाई घालायची आणि 5 नंबरची टिप काढून टाकायची आहे। तर या पद्धतीने आपला बॅक पार्ट कंप्लीट तयार झालेला आहे। आता आपण फ्रंट बघूयात। तर सगळ्यात अगोदर इथे कटोरीला अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर काय करा, दोन्ही पार्ट असे अगोदर समोरासमोर ठेवा, त्याच्यावरती अस्तर ठेवा आणि मगच स्टिचिंग करायला घ्या, नाहीतर एखाद्या वेळेस उलटं होऊ शकतं। दोन्ही कटोऱ्या एकाच बाजूच्या तयार होतात, त्यासाठी दोन्ही पार्ट अगोदर समोरासमोर ठेवायचे आणि मगच स्टिचिंग करायचं आहे। एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे। याचा टक्स घेऊया 1.5 इंच आणि 2.5 इंच, रुंदी 1.5 इंच, उंची 2.5 इंच। याच्यावरती टीप टाकायची आहे डबल। तर अशा पद्धतीने कटोरी तयार झाली आहे। दुसऱ्या बाजूची देखील मी कटोरी अशीच तयार करून घेते। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणते ब्लाऊज बघायचे असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। याचा देखील आपण टक्स घेऊयात। 1.5 इंच रुंदी, 2.5 इंच उंची मार्किंग करायचं आहे आणि टिप टाकायची आहे। याच्यावरती डबल टिप घ्यायची आहे। तर दोन्हीही कटोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। ज्या भागाला आपण कटोरी जोडणार आहोत तो देखील असं समोरासमोर ठेवायचा आहे, म्हणजे हा शोल्डरचा भाग आहे। तर समोरासमोर ठेवायचं आणि मगच याचं स्टिचिंग करायचं आहे।
तर कपड्यावरती व्यवस्थित सेट करून घ्या आणि कडेने टीप मारून घ्या। व्हिडिओ मोठा आहे पण सगळं काही स्टिचिंग मी दाखवलेलं आहे, याच्यामध्ये काहीच एडिट केलेलं नाही आहे। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग दाखवलेलं आहे, कमी वेळात ब्लाउज कसा तयार करायचा। एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेऊया। सेम दुसरा असाच आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। ब्लाउज पीसचा जो मेन कपडा आहे तो प्लेन ठेवायचा आहे खालच्या बाजूने, त्यासाठी हात फिरवायचा आहे कपड्यावरती आणि प्लेन करायचा आहे त्याला। एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे। आता हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत, याला आपण कटोरी बसवून घ्यायची आहे। तर ज्या त्या भागाची कटोरी अशी समोरासमोर ठेवायची आहे आणि गळ्याच्या बाजूने जोडायची आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे कटोरी जोडण्यासाठी। तर हलक्या हाताने आपल्याला ही कटोरी बसवायची आहे, अजिबात ओढायचं नाही, खालचा भाग पण ओढायचा नाही आणि कटोरी देखील ओढायची नाही। जसा आपला कटोरीचा आकार आहे त्या पद्धतीने पार्ट आपल्याला फिरवायचा आहे आणि थोड्या थोड्या अंतरावरती टीप टाकायची आहे, कटोरी परफेक्ट बसते। तुम्ही थोडी जरी ओढाताण केला तर कटोरी बसत नाही, थोडीशी मोठी होते किंवा खालचा भाग आहे तो मोठा होतो। तर त्यासाठी समान अंतराने आपल्याला ताण द्यायचा आहे कपड्याला आणि मगच कटोरी बसवायची आहे। कटोरीवरती आपल्याला डबल टीप टाकायची आहे। मी कशा पद्धतीने कपडा ठेवलेला आहे खालच्या बाजूचा ते देखील बघा, अजिबात मी सरळ ठेवलेलं नाही आहे, कर्व आकारमध्येच ठेवलेला आहे, तरच आपला हा पार्ट सेम बसतो। तर परफेक्ट कटोरी जोडून झालेली आहे, या भागाची देखील मी अशीच इथे जोडून घेते। तर या पद्धतीने आपल्याला कटोरी जोडायची आहे। ओढाताण अजिबात करायची नाही। शिलाई मार्जिन सगळीकडे एकसारखं सुटलं पाहिजे, अर्धा इंचाचं कमी जास्त करायचं नाही, नाहीतर ब्लाउज आपला फिटिंगमध्ये बिघडतो। तुम्ही कोणताही शिलाई काम करत असू द्यात, शिलाई मार्जिन सगळीकडे एकसारखंच ठेवायचं आहे। आता आपण याला योगपट्टी बसवून घेऊया। तर हे अस्तर आहे आणि हा जो आहे तो मेन कपडा आहे। वरच्या बाजूला मेन कपडा ठेवायचा, खालच्या बाजूला अस्तर ठेवायचं आणि अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला याच्यावरती टीप घ्यायची आहे। इथे सुद्धा असा हा टक्स फोल्ड करायचा मध्ये, त्यामुळे काय आपल्याला कट वगैरे करावा लागत नाही किंवा कट केल्यानंतर त्याचे दोरे वगैरे निघतात तर ते निघत नाहीत, म्हणून असा टक्स जो आहे तो मध्ये फोल्ड करायचा आणि शिलाई घ्यायची त्याच्यावरती। ब्लाउजचं फिनिशिंग पण चांगलं दिसतं। आता याचा असा रोल करायचा आहे आणि आतमध्ये फोल्ड करून यावरती टीप टाकायची आहे। तर इथे देखील अर्धा इंच मार्जिन घेऊन टीप टाका। डबल टीप घेतलेली आहे मी याच्यावरती। आता हा जो रोल आहे तो असा बाहेर काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली ही पट्टी आहे ती अनविजिबल बसवली जाते। बाहेरच्या बाजूला आलेले टोक देखील कट करून घ्यायचे आहेत। सेम दुसऱ्या बाजूची पण योगपट्टी याच पद्धतीने बसवायची आहे। अर्धा इंच मार्जिन ठेवून टीप टाकायची आहे, टीप डबल घ्यायची। आता याचा पण रोल करायचा आणि आतमध्ये ठेवून याच्यावरती टीप घ्यायची आहे। या पद्धतीने दोन्हीही बाजूच्या आपल्या योगपट्ट्या आहेत त्या बसवून झालेल्या आहेत। आता आपल्याला या पार्टला हुक आणि आयपट्टी करायची आहे। तर सगळ्यात अगोदर हा जो भाग आहे तो मी सरळ करून घेते, तर दोन्ही भाग तयार झालेले आहेत।
हुकाईपट्टी बसवून घेऊया. तर जी आपली आयपट्टी असते ती ब्लाऊजच्या सरळ भागावरून बसवली जाते आणि आयपट्टी जी असते ती ब्लाऊजच्या उलट्या भागातून बसवली जाते. तर मी उलट्या बाजूवरून ही पट्टी बसवते. हुकपट्टी असते ती सरळ बाजूवरून बसवली जाते आतमध्ये फोल्ड करण्यासाठी. आयपट्टी असते ती बाहेरच्या बाजूला फोल्ड करायची असते. अशा पद्धतीने मध्ये एक टिप घ्यायची आहे आयपट्टीला, म्हणजे त्याचं फिनिशिंग छान दिसायला. तर ही पट्टी बसवून झालेली आहे. आता मी ते हुकपट्टी बसवते. तर ब्लाऊजच्या सरळ बाजूवरून हुकपट्टी बसवत आहे. शिलाई मार्जिन मात्र इथे 1/2 इंच घ्यायचं आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं नाही, कारण आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ॲड केलेलं नाही आहे हुकाईपट्टीचं. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगत होते की हुकाईपट्टीचं मार्जिन घ्या, पण ते कोणाकोणाच्या लक्षात येत नाही. ब्लाऊज कट केल्यानंतर लक्षात येतं. तर इथे फक्त मार्जिन कमी घ्यायचं शिलाईचं आणि हुकाईपट्टी बसवायची. परफेक्ट बसते, एवढा काही फरक पडत नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर हुकाईपट्टीचं एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे तर ते तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता कटिंगमध्ये. तर दोन्ही पार्ट असे चेक करायचे आहेत बरोबर झालेत का ते. हुकाईपट्टी कुठली कमी जास्त असेल तर ती कट करून घ्यायची आहे आत्ताच गोट करण्या अगोदर ब्लाऊजला. तर दोन्ही भाग हे सेम झालेले आहेत. आता बॅक पार्टचे आपण आणि फ्रंटचे शोल्डर जोडून घेऊया. अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे शोल्डर जोडण्यासाठी. टिप डबल घ्यायची आहे शोल्डरला. शोल्डर जोडून झालेले आहेत. आता मुंड्याच्या बाजूला आपल्याला चेक करायचं आहे. त्यानंतर कमर चेक करायची आहे परफेक्ट आहे का ते. जर काय एक्स्ट्रा असेल तर ते आपल्याला कट करायचं आहे. तर इथे आयपट्टी सोडून मोजायचं आहे 9 इंच. 9 इंचाच्या पुढे जे काही एक्स्ट्राचा भाग असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे एवढं एक्स्ट्रा आहे ते मी इथे कट करून घेते. ओपन झालेला भाग आहे त्यावरती टिप टाकून घेते. सेम या बाजूला पण असंच मोजायचं आहे. हुकपट्टी आहे तर हुकपट्टीपासून मोजायचं आपल्याला 9 इंच कमर आणि बाकीचं जे काही एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचं. इथे सुद्धा मी एक टिप टाकून घेते कट करून. हे फ्रंट भागामध्ये एक्स्ट्राचं होतं कारण आपण बॅक पार्टला टक्स घेतलेला आहे, पण फ्रंटला आपण टक्स वगैरे काही घेतलेला नसतो. त्यामुळे हे मार्जिन जे आहे ते वाढतं कपड्यामध्ये, तर ते लक्षात येत नाही. आणि आपली जी कमर असते ती बॅकची फ्रंटची फिटिंग केल्यानंतर सेम होत नाही. मुंड्याच्या बाजूला देखील याचं चेकिंग करायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे जे काही एक्स्ट्राचं असेल ते. म्हणजे आपले मुंड्याचे जे जॉईंट असतात ते समोरासमोर येतात, एकसारखे येतात. आता बाहीसुद्धा असं स्टिचिंग करायचं आहे. समोरासमोर अगोदर ठेवायचे आहेत पार्ट. सरळ बाजूवरती मी हे अस्तर ठेवून टिप मारते आहे कारण याला मी उलटवून घेणार आहे. दुसऱ्या बाहीचं पण स्टिचिंग मी सेम याच पद्धतीने करून घेणार आहे. तर अस्तर या बाजूला करून यावरती अगोदर दाब टिप टाकून घेते. त्यानंतर पूर्ण अस्तर आतमध्ये फोल्ड करून एक किनारीला टिप टाकायची. तुम्हाला जर आवडत असेल तरच ही टिप टाका, जर नसेल आवडत नाही टाकली तरी चालेल. याच्यावरती तुम्ही इस्त्री करून याचं फिनिशिंग करू शकता. ही टिप टाकताना अगदी कडेने टाकायची आहे. तुमची लेस वगैरे याच्यावरती असेल तर नाही टाकलात तरी चालेल. मी याच्यावरती लेस बसवणार आहे, पण हे खूपच सुळसुळीत असं कापड आहे त्यासाठी मी पूर्ण हे पॅक करून घेतलं आहे. आता जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर ही लेस आहे याच्यावरती मी बसवून घेते. सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या बाहीचं पण स्टिचिंग करणार आहे. पूर्ण बाहीला पॅक करून घ्यायचं आहे. याच्यानंतर बाजूचं जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आहे. ओपन झालेलं आहे ते टिप मारून पॅक करून घ्यायचं. या पद्धतीने आपली स्लीवचं स्टिचिंग कंप्लीट झालेलं आहे. याचं सेंटर काढून घ्यायचा. सेम दुसरी पण बाही मी अशीच तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही बाही सेंटरपासून जोडायची आहे. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन यावरती टिप मारायची आहे. सेंटरपासून जोडल्यामुळे काय होतं, जरी कमी जास्त काही झाली तरी दोन्हीकडे सेम होतं आणि ते आपल्याला कट करता येतं. एकाच बाजूने स्लीव्ज बसवली तर ती व्यवस्थित बसत नाही. तुमची जर परफेक्ट स्लीव्ज कट होत असेल तर तुम्ही डायरेक्ट एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एंडिंग त्याचं करू शकता. पण कधी कधी तसं होत नाही, थोडीफार कमी जास्त होते स्लीव्ज आपली. आता याला मी गोट करणार आहे. तर गोटसाठी मी
पट्टी कट करून घेतलेली आहे 1.5 इंच साईजची. त्याला असं मध्ये मी फोल्ड करून बसवत आहे. तर गोट करण्याची सुद्धा मी खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे. तुम्ही या पद्धतीने गोट नक्की करू शकता. नवीन जे शिकणारे असतात त्यांना सुद्धा खूप छान असा गोट जमतो या पद्धतीने केलात तर संपूर्ण गळ्याला ही पट्टी आपल्याला बसवायची आहे. जसा आपल्या गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने पट्टी फिरवायची आहे. एकदा अंतराची टीप घ्यायची आहे. पट्टी थोडीशी खेचून बसवायची आहे आपल्याला, एकदम लूज अशी नाही बसवायची. जेवढी खेचते तेवढीच खेचायची, जास्त काही खेचायचं नाहीये. आणि मध्ये पट्टी खेचायची नाही, जिथे आपण जोडतोय त्या बाजूला पट्टी खेचून बसवायची आहे. मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर समोरच्या बाजूला थोडंसं फोल्ड करण्यापुरतं अस्तर ठेवायचं, बाकीचं कट करून घ्यायचं आहे. आता हे जे अस्तर आहे पट्टीचं, तर असं हे बाहेरच्या बाजूला करायचं आणि मधोमध याच्यावरती दाब टीप द्यायची. यामुळे आपला जो गोट असतो तो परफेक्ट येतो, खूप कमी वेळात होतो आणि पूर्ण एकसारखा भरीव असा गोट होतो. त्यामुळे याच्यावरती पट्टी या बाजूला करून एक दाब टीप मधल्या बाजूला द्यायची आहे. कडेला कुठेही द्यायची नाही, मध्ये द्यायची. आता समोरच्या बाजूने फोल्ड करायचं आणि असा गोट घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढा बारीक गोट पाहिजे तेवढा तुम्ही याचा करू शकता. जसा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने मी ठेवते ब्लाऊज आणि त्याच्यावरती टीप मारते. टीप मारताना आपल्याला बरोबर खचीमध्ये टीप टाकायची आहे. तुम्हाला जर असा गोल गोट नको असेल तर पट्टी पूर्ण तुम्ही आतल्या बाजूला फोल्ड करू शकता. त्याच्यावरती इस्त्री करून घेतला, हात शिलाई केली तर तो सुद्धा खूप सुंदर दिसतो. आणि असा भरीव गोट पाहिजे असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. खूप छान फिनिशिंग येतं या पद्धतीने स्टिचिंग केल्यानंतर. तर मी कशा पद्धतीने गोट काढते बघा. जेवढा मला टीप मारायची आहे मी तेवढाच थोडा थोडा गोट काढून घेते आणि बरोबर खचमध्ये त्याला मी टीप मारते. पूर्ण पट्टी आत फोल्ड करायची आणि जेवढा पाहिजे तेवढा खेचून आपल्याला गोट बाहेरच्या बाजूला घ्यायचा आहे. दाब टीप जी आपण दिलेली आहे मधल्या बाजूला, त्याच्यामुळे आपल्याला गोट जेवढा बारीक पाहिजे तेवढा काढता येतो. या बाजूला देखील आतमध्ये पट्टी फोल्ड करून टाकायची आहे आणि गोट काढून याच्यावरती टीप टाकायची आहे. तर या पद्धतीने गोट लावून आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. खूप सुंदर असा गोट आलेला आहे याचा. आता ब्लाऊजचं फिटिंग करण्यासाठी सरळ बाजूने अगोदर हा ब्लाऊज जोडून घ्या. तर इथे मी सरळ बाजूने याच्यावरती टीप घेते. सेम दुसऱ्या बाजूला पण अशीच टीप घ्यायची आहे. ब्लाऊज या पद्धतीने फिटिंग केला तर त्याचं फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि धागे दोरे निघत नाहीत. तर सरळ बाजूने अगोदर आपल्याला ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर ब्लाऊज उलटा करायचा आणि कडेने अगोदर टीप टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपण मग फिटिंग बघूयात. दुसऱ्या बाजूला पण मी अशीच एक टीप टाकून घेते. आता आपण फिटिंगची मापं बघूयात. ब्लाऊज असं सरळ करून ठेवायचा आहे आणि हुक पट्टीपासून मोजायचा आहे. कमरेचा चौथा भाग 7.5 इंच. त्यानंतर छाती घेर मोजायचा आहे 8.5 इंच आणि दंडघेर जो काही असेल तो मार्किंग करून घ्यायचे. सगळीकडे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन राहिलेलं आहे. केलेल्या मार्किंगवरती आपल्याला टीप घ्यायची आहे. बाहीचे जॉईंट बरोबर समोरासमोर आले पाहिजेत या पद्धतीने ठेवायचे. खेचायचा नाही कोणताच भाग, कारण परफेक्ट बसतात. आता या बाजूचं आपण फिटिंग बघूया. तर करेक्ट हे झालेलं आहे. तर 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन राहिलेलं आहे म्हणून ते मी 1.5 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं आणि एक सरळ लाईन मारून घेतली. जे शिलाई मार्जिन आहे बाहीचं ते असं वरच्या बाजूला करायचं आणि टीप टाकायची.
आता याच्याच बाजूला आपल्याला 3 ते 4 टिपा पाव इंचावरती घालून घ्यायचे आहेत, कारण एक्स्ट्रा आपण टिप ठेवायला पाहिजे। आता ब्लाऊज मी सरळ करून दाखवते कशा पद्धतीने तयार झालेला आहे। तर परफेक्ट याचं स्टिचिंग झालेलं आहे, खूप सुंदर असं याचं फिनिशिंग आलेलं आहे। तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।